तर लक्ष द्या, आपण फ्लोरोसंट ट्यूब बघितली. ओके, आपण काय बघतोय? टाइप्स ऑफ लॅम्प. काय बघतोय? टाइप्स ऑफ लॅम्प. त्याच्यामध्ये आपण काय बघितलंय? फ्लोरोसंट ट्यूब बघितली. तुम्हाला वर्किंग समजली असेल फ्लोरोसंट ट्यूबची. काय काय बघितलंय फ्लोरोसंट ट्यूबमध्ये? फ्लोरोसंट ट्यूबचं कन्स्ट्रक्शन बघितलं, फ्लोरोसंट ट्यूबची वर्किंग बघितली, दोन टाईपचं ग्लो टाईप स्टार्टर आणि थर्मल टाईप ऑफ स्टार्टर बघितलं, त्याच्यानंतर इन्स्टंट स्टार्ट करण्याच्या मेथड्स बघितल्या, त्याचं कलरिंग पण बघितलं. इथपर्यंत आठवतंय? आता आपल्याला नेक्स्ट टाईपचा लॅम्प बघायचा CFL. CFL. ओके, CFLचा फुल फॉर्म काय? कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. काय फुल फॉर्म? कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट. म्हणजे CFL म्हणजे काय? फ्लोरोसंट ट्यूबच आहे, पण ती कॉम्पॅक्ट आहे, छोटी साईज. छोटा पॅक बडा धमाका, या पद्धतीने येतं लक्षात. फ्लोरोसंट ट्यूबच ही, पण याची साईज कॉम्पॅक्ट आहे. खतम, इत्ताची. बाकी वर्किंग थोड़ा अलग है. ओके, इसमें ॲडिशनल इलेक्ट्रॉनिक बॅलन्स इस्तेमाल करते. याच्यामध्ये काय करतो आपण? इलेक्ट्रॉनिक बॅलन्स वापरतो. आणि हे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स काय करतंय? स्टार्टिंगला जे इग्निशनसाठी व्होल्टेज लागतं ना, 1100 व्होल्ट, त्या पद्धतीचं हाय व्होल्टेज क्रिएट करण्याचं काम हे करतंय. ओके, हे इलेक्ट्रोड इथून एवढाच डिस्चार्ज होणार आहे, पण इथून जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन मिळेल, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, त्या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला फॉस्फरस कोटिंगमुळं काय होणार आहे? प्रोटेक्शन मिळणार आहे आणि तुम्हाला एकदम व्हाईट लाईट मिळेल. ओके, ट्राय फॉस्फरस कोटिंग असते इथं, आणि ट्राय फॉस्फरस कोटिंगमध्ये रेड, ब्ल्यू आणि ग्रीन असे कंबाईन कलर मिळतात, आणि त्याचा आउटपुट तिन्हीचा मिक्सअप काय असेल? व्हाईट. तुम्हाला माहिती आहे सगळे कलर एकत्र झाले तर कोणता कलर मिळतो? व्हाईट प्रकाश मिळतो. प्रकाशामध्ये 7 कलर असतात आणि ते 7चं मिक्सअप त्या पद्धतीने असतं. ओके, सो दिस इज अ. परत त्याच्यामध्ये काय? मर्क्युरी, आर्गॉन गॅस. जसं फ्लोरोसंट सुरुवातीला काय होतं? हे गरम होतं. ओके, हे गरम झाल्याच्या नंतर काय करतंय? प्रकाश देण्याचं काम करतंय. ओके, म्हणजे एका साईडनं. नंतर यातली मर्क्युरी वेपराईज फॉर्ममध्ये जाते, आर्गॉन वेपराईज फॉर्ममध्ये जाते, आणि हे पाथ कंप्लीट करतंय. ओके, आणि अशा पद्धतीने जशी ट्यूबलाईट अशी होती तसं हे असं असतं वाकडं, इकडून इकडं असा प्रकाश. बघा ट्यूब हे CFLमध्ये असा टाईपचं की ट्यूब असते ना छोटी, तर इकडून इकडं अशा पद्धतीने प्रकाश देण्याचं काम तिथे होतं. ओके, असा ट्यूबलाईट पाहिला असेल, अदनांनी टाकला होता काल. अशा पद्धतीने पाहिलं ना. तर इथून जे आहे हे एक बॅलन्स चेक, हे पाथ कंप्लीट करता याचं. ओके, अशा पद्धतीने. ते उलट झालं तर आपलं येतं लक्षात. इकडून इकडं त्याचं पाथ कंप्लीट करण्याचं काम करतं ते. तर हे आहे तुमचं CFL. तर बघा CFL म्हणजे काय? दिस लॅम्प आर अल्टरनेटिव्ह ऑफ इनकॅन्डेसेंट लॅम्प. हे काय आहे? इनकॅन्डेसेंट लॅम्पचं अल्टरनेटिव्ह. तर इनकॅन्डेसेंट लॅम्प हा साधा लॅम्प होता, तो तुम्हाला प्लेजंट लाईट देत होता का? समाधानकारक लाईट देत होता का? नव्हता देत. मग तुम्ही काय केलं? ट्यूबलाईट आणली, पण ट्यूबलाईट भली लांब झाली. ओके, ट्यूबलाईट भली लांब झाली. मग तिला काय केलं? कॉम्पॅक्ट करण्यासाठी आपण या टाईपचा लॅम्प आणला. ओके, मग त्याच्यामध्ये काय होतं रे परत? हे बघा, दे आर पेअर्ड विथ. ओके, कम्पेअर विथ. बघा याच्यामध्ये कन्झम्पशन 20% ओनली. 1/5 म्हणजे किती? 20% कन्झम्पशन आणि फुल आउटपुट. म्हणजे इथं जर समजा 100 वॅट इनकॅन्डेसेंट लॅम्प असेल तर CFL 20 वॅट सफिशियंट आहे. एक 100 वॅटचा पिवळा बल्ब घ्या आणि एक 20 वॅटचा CFL घ्या, सारखाच प्रकाश देतील. किती प्रकाश देतील? सारखाच प्रकाश देतील. म्हणजे 5 पट कन्झम्पशन कमी आहे. 1/5 टाईम ऑफ कन्झम्पशन, 5 पट कन्झम्पशन कमी आहे, आणि लास्टिंग अप टू 13 टाईम लॉंगर अप टू इनकॅन्डेसेंट लॅम्प. 13 टाईम जास्त लाईफ आहे त्याची टिकणे. ओके, म्हणजे त्याची लाईफ 13 पट जास्त आहे. तर याचे 1000 घंटे आहे समजा कोणती इनकॅन्डेसेंट लॅम्पची, तर याची लाईफ किती आहे रे? 13,000 घंटे. येतं लक्षात. कन्सेप्ट समजला का? हो, पुन्हा एकदा सांगतो. हा लॅम्प याला अल्टरनेटिव्ह म्हणून वापरला का? तर इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी. इनकॅन्डेसेंट लॅम्पला अल्टरनेटिव्ह CFL घेतली, पण CFLची साईज मोठी होती म्हणून कॉम्पॅक्ट करण्यासाठी या लॅम्पचा वापर केला. आता याच्यामध्ये कन्झम्पशन कसं आहे रे? 1/5 टाईमच आहे.
म्हणजे 5 पट कन्झम्पशन कमी आहे 5 पट कन्झम्पशन कमी आहे कोणाच्या तुलनेमध्ये, इनकॅन्डेन्सेंट लॅम्प म्हणजेच फिलामेंट लॅम्पच्या तुलनेमध्ये. आणि लाईफ किती आहे, 13 पट जास्त आहे. 13 टाइम इज ग्रेटर दॅन दिस. उदाहरण समजा इथं 20 वॅट कन्झम्पशन असेल तर इथं किती असेल 100. इनकॅन्डेन्सेंट लॅम्प 100 वॅटचा असेल तर हे 20 वॅटमध्ये तेवढं प्रकाश देत आहे. आणि हे जर 1000 घंटे चालत असेल तर हे 13,000 घंटे चालल. समजतंय अदनान? ओके. आता बघा याच्यामध्ये वेगवेगळे शेप अवेलेबल आहेत, कलर आहेत आणि साईज पण स्मॉल आहे, पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल. तुम्ही बघितलं असेल वाकडे तिकडे अशी CFLs असतात. एकेकाळी इनकॅन्डेन्सेंट लॅम्पला हाच लॅम्प रिप्लेस करायला एकमेव होता. आता LED आले म्हणून याचं थोडं महत्त्व कमी झालं, कारण हा कॉस्ट आहे, याचा कॉस्ट जास्त आहे कम्पेअर विथ LED, म्हणून त्याला त्यांनी रिप्लेस केलं. ओके. तर आता हे वेगवेगळ्या ट्रॅडिशनला वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या शेप आणि साईजचे लॅम्प आपण लावू शकतो, डेकोरेटिव्हसाठी सुद्धा लावू शकतो. तर ही खासियत असल्यामुळे हा लॅम्प थोड्या दिवसात खूप पॉप्युलर झाला. जसा इंट्रोड्यूस झाला पहिल्या 10 वर्षात सगळ्यात जास्त पॉप्युलर. कोणता? हा लॅम्प. मग याला रिप्लेस LEDनी केलं आहे, याला रिप्लेस LEDनी आत्ता केलं आहे LEDनी. ओके. याला रिप्लेस LEDनी केलं आणि LEDचे खूप सारे ॲडव्हान्टेज असल्यामुळे याचं महत्त्व थोडं कमी झालं. याची कॉस्टिंग जास्त आहे, नाही तर LED सारखा हा इफिशियंट आहे, इफिशियन्सी वगैरे ओके. याची लॉंग लाईफ पण चांगली. एकदा घेतला इथं LEDचे 1 वर्षाची गॅरंटी देते लिहून, लॅम्पवर देते ना. याची पण द्यायची, याची पण देते, आज जरी घेतलं तरी देतात. पण याची कॉस्ट मात्र खूप जास्त आहे, म्हणजे डायरेक्ट 400-500 रुपये लॅम्पला लागतात, जिथं आपल्याला LEDच्या लॅम्पला 100-125 रुपये लागतात. ओके. तो एक ड्रॉबॅक. आता कन्स्ट्रक्शन बघू. याच्यामध्ये काय, परत CFL इज गॅस टाईप ट्यूब, स्मॉल आणि कॉम्पॅक्ट ट्यूब आहे. जशी लॉंग होती ती फ्लोरोसेंट ट्यूब, ही कॉम्पॅक्ट. ओके. आणि त्याला परत एंड कॅप आहे, ट्यूबला दोन्हीकडून एंड कॅप होती, इथं एकाच साईडला एंड कॅप आहे. ओके. इट कंटेन लो प्रेशर मिक्स आर्गॉन गॅस अँड मर्क्युरी वेपर अँड लिक्विड मर्क्युरी. परत त्याच्यासोबत ॲडिशनल काय आहे, लिक्विड मर्क्युरी सुद्धा आहे. ओके. लो प्रेशरमध्ये येते, लो प्रेशर. ट्यूबलाईटमध्ये पण लो प्रेशरमध्येच आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये पण हीट झाल्याच्या नंतर मर्क्युरी वेपराईज फॉर्ममध्ये जाते. इथं पण त्याच होतं. ओके. आणि आतमधून काय आहे रे, 3 डिफरंट फॉस्फरसची कोटिंग आहे. ओके. ट्राय फॉस्फरस कोटिंग म्हणतो आपण याला. वेगवेगळे फॉस्फरस आहेत त्याच्या याच्यावरून. मग 3 फॉस्फरस कोटिंग म्हणजे रेड, येलो, ब्ल्यूसाठी त्या पद्धतीने ते एनर्जी रॅडिएट होत असेल ते मिक्स झाली पाहिजे, म्हणून त्याला आपण 3 डिफरंट फॉस्फरस कोटिंग असं म्हणतो. दे गिव्ह ऑफ लाईट वेन एक्सपोज टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रिलीज बाय मर्क्युरी ॲटम बाय दे आर बंबार्डेड बाय इलेक्ट्रॉन्स. आता बघा इथं काय होतं तुम्हाला ते सांगतो. आर्गॉन आतमध्ये आणि काय मर्क्युरी, इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट होते, आदळतात एकामेकावर आणि त्यापासून काय होतंय, एनर्जी रॅडिएट होती आणि ते इन द फॉर्म ऑफ लाईट असते. लक्षात घ्या. हे रॅडिएशन कसं असतं रे, अल्ट्राव्हायोलेट कळतात तुम्हाला, अति डार्क. बघा त्या दिवशी मी व्हिजनमध्ये सांगितलं, अल्ट्राव्हायोलेट म्हणजे अति नील किरणं, की जे बघा पृथ्वीच्या अराउंड काय आहे, ओझोन लेअर आहे. ओझोन लेअर नसतं तर आपण जळून खाक झालो असतो. का, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आले असते आणि आपल्या त्वचाला जाळून टाकलं असतं. तरी बी ओझोन लेअरला डिप्लेट करून किरणं येतात आणि वाळवंट बनतातच, पाहिलं असेल तो. आता हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणजे अतिप्रचंड प्रकाश आणि इन्फ्रारेड रेडिएशन म्हणजे प्रकाशाचा अभाव. ते आपण बघितलं. 4000 अँगस्ट्रॉमपेक्षा कमी वेवलेंथ असेल तर त्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणतो. आणि 7500 अँगस्ट्रॉम युनिटपेक्षा जास्त वेवलेंथ असेल त्याला आपण इन्फ्रारेड म्हणतो. त्या दिवशी शिकवलं ना मी तुम्हाला. थोडं अभ्यास पण करत जा, रोजच्या रोज अपडेट करीत जा, बरं असतं तब्येतीला. तर यातलं अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन तयार करण्याचं काम इथं होतं. इलेक्ट्रॉन बंबार्ड होतात. ओके. बघा इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट म्हणजे काय रे, आदळणे. ओके. इलेक्ट्रॉन आदळले की एनर्जी रिलीज होते, रॅडिएट होते आणि ट्राय फॉस्फरस कोटिंग काय करते, त्या एनर्जीला व्हिजिबल स्पेक्ट्रामध्ये कन्वर्ट करते. आता अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आपण बघू शकतो का,
नाही बघू शकत. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आपण डायरेक्ट बघू शकत नाही बेटा. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन 4000 अँगस्ट्रॉन युनिटपेक्षा कमी जी वेवलेंथ आहे त्याला अल्ट्राव्हायोलेट म्हणतात, आणि 7500 अँगस्ट्रॉन युनिट जी वेवलेंथ आहे त्याच्या पुढची याला आपण इन्फ्रारेड म्हणतो. की अल्ट्राव्हायोलेट हे इन्फ्रारेड, आणि एवढ्याच लाईट आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला कलर दिसतात वेगवेगळे, व्हायोलेट आणि रेड. आठवतंय? व्हायोलेट आणि रेड, आणि मधात मग ते वेगवेगळे सप्तरंग, त्याच्यापासून उपरंग, असे खूप सारे रंग आपल्याला दिसतात. तर त्यातलं हे रेडिएशन क्रिएट करण्याचं काम हे करतंय, लक्षात घ्या. हे रेडिएशन क्रिएट करण्याचं काम हे करतं. पण जी वरची ट्रायफॉस्फरस कोटिंग आहे ती काय करते, त्याला व्हिजिबल स्पेक्ट्रामध्ये कन्वर्ट करण्याचं काम करते. ओके. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज प्रोव्हाइडेड बाय अन आर्क बिटवीन 2 इलेक्ट्रोड. 2 इलेक्ट्रोडमध्ये, आता हे 2 इलेक्ट्रोड असतील अशा पद्धतीने समजा, तर हे एक इलेक्ट्रोड आणि हे एक इलेक्ट्रोड, इथून तुमचा लाईट अशा पद्धतीनं ट्यूबलाईट सारखाच एका इलेक्ट्रोडपासून दुसऱ्या इलेक्ट्रोडपर्यंत इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो. इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो म्हणजे काय, इथून इलेक्ट्रिसिटी तयार होते. बघा लक्षात द्या, अशी ट्यूबलाईट ही छोटी ट्यूबलाईटच आहे. CFL म्हणजे कॉम्पॅक्ट ट्यूबलाईट. इथून इलेक्ट्रोडमधून ह्या गोष्टी झाल्या आणि इथून पाथ कंप्लीट केला आहे, संपला विषय. ओके. हे फक्त फॉस्फरस कोटिंग आणि हे बॅलन्स ते दाखवण्यासाठी ते आहे, आणि इलेक्ट्रोड अशाच पद्धतीचे येतं लक्षात. आता बघा, बॅलन्स प्रोव्हाइड द हाय इनिशियल व्होल्टेज रिक्वायर्ड टू क्रिएट स्टार्टिंग आर्क. सुरुवातीला स्टार्ट करण्यासाठी बॅलन्सचा वापर केला जातो. तुम्हाला माहिती आहे CFL ट्यूबलाईटमध्ये 1100 व्होल्ट लागते स्टार्टिंगला, आणि ते क्रिएट करण्याचं काम इथं बॅलन्स करते. ओके. अँड देन करंट इज लिमिटेड. परत रिकन्स्ट्रक्ट म्हणजे परत पहिल्यासारखं करण्याचं काम कोण करतंय, तेच करतंय बॅलन्स्ड. म्हणजे फक्त स्टार्टिंगलाच वाढवायचा, नंतर ओके नॉर्मल 230च. तर बॅलन्स प्रोव्हाइड अ हाय इनिशियल व्होल्टेज रिक्वायर्ड टू क्रिएट स्टार्टिंग आर्क अँड देन लिमिट करंट टू प्रिव्हेंट द लॅम्प फ्रॉम सेल्फ डिस्ट्रक्शन. लय गरम होऊन ते फुटू नये म्हणून परत तो करंट लिमिट केला जातो. ओके. आता बॅलस्ट देमसेल कॅन बी स्टँड स्टार्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इफिशियंट और इलेक्ट्रोमॅग्नेटिक और इलेक्ट्रॉनिक अँड मे हॅव पॉवर फॅक्टर क्रिएशन. म्हणजे आता एक मिनटं, काहीतरी एक शब्द राहिला आहे कोणता तरी, हे शब्द डबल आला बघा. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स काय करतंय, मॅग्नेटिक रेडिएशन क्रिएट करतंय, लक्षात घ्या. म्हणजे स्टार्टला जे काय व्होल्टेज वाढवायचे, ओके, इनिशियल आर्क क्रिएट करण्यासाठी ते देण्याचं काम ते करतंय. ओके. आणि त्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी आणि ते सुद्धा मेंटेन होतंय. अजून ॲडिशनल काय, इथं पॉवर फॅक्टर वगैरे सुद्धा मेंटेन करण्याचं काम कोण करतंय, बॅलन्सच करतंय. तुम्हाला इथं स्टार्टर दिसणार नाही, इथं पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट दिसणार नाही, इथं तुम्हाला चोक दिसणार नाही. हे सगळे कामं एकटा बॅलन्स करतोय, त्याच्यामध्येच आहे देमसेल्फ. ओके. मग ते काय करतंय, आणि त्याच्यानंतर अजून काय, रेडिओ इंटरफेरन्स सप्रेशन अँड अदर हार्मोनिक डिस्टॉर्शन वगैरे हे सगळं जे काही इनकंडेन्सेंट लॅम्पच्या दुनियेत आहे त्याला कमी करण्याचं काम कोण करतंय, बॅलन्स एकटं करतंय. येतं लक्षात, समजलं. त्याच्यानंतर कोणाकोणा समजलं रे, लक्ष द्यायचं बाळे. डबल होत नसतात गोष्टी, एक तर वर्ड टू वर्ड लिहून देतो त्यात तुमचं लक्ष नाही. तर हा तुमचा CFL आहे, याच्यामध्ये हा इनकंडेन्सेंट लॅम्पला रिप्लेस केलेला आहे. याच्यामध्ये 1/5 टाईम पॉवर कन्झम्पशन आहे आणि 13 पट जास्त लाईफ आहे. ओके. त्याच्यानंतर हा वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगळ्या कलरमध्ये, वेगळ्या साईजमध्ये अवेलेबल असल्यामुळं खूप सारा पॉप्युलर झाला. त्याच्यामध्ये परत गॅस फील्ड आहे आणि इलेक्ट्रॉनचा काय होतं आहे, डिस्चार्ज होतं आहे. ओके. आणि दोन्ही साईडला नाही सॉरी, एका साईडला कॉम्पॅक्ट पद्धतीने एंड कॅप आहे त्याला. त्याच्यामध्ये परत काय, आर्गॉन आणि मर्क्युरी वेपर आहे आणि लिक्विड मर्क्युरीसुद्धा आहे.
तर सुरुवातीला काय होणार आहे, सप्लाय दिल्याच्या नंतर बॅलन्स काय करेल, खूप सारा व्होल्टेज क्रिएट करेल आणि आर्क तयार करेल आणि नंतर इथून डिस्चार्ज करेल अशी या पॅटर्ननुसार एका इलेक्ट्रोडपासून दुसऱ्या इलेक्ट्रोडपर्यंत. आणि डिस्चार्ज केलं तर मग काय होईल, मर्क्युरी वेपर फॉर्ममध्ये जाईल आणि वेपर फॉर्ममध्ये गेल्याच्या नंतर काय होईल, इलेक्ट्रॉन बंबार्डमेंटमुळं लाईट ट्रॅव्हल होईल डिस्चार्ज प्रिन्सिपलने. आणि डिस्चार्ज प्रिन्सिपलने ट्रॅव्हल झालेली लाईट कशी असेल, अल्ट्राव्हायलेट असेल. आणि ही लाईट अल्ट्राव्हायलेट रेडिएशन जे आहे त्याला व्हिजिबल स्पेक्ट्रामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय लागेल रे, ट्राय फॉस्फरस कोटिंग राहील. डिफरंट फॉस्फरसची कोटिंग असते, ते बी वेवलेंथ. आता ट्रिपल फॉस्फरस कोटिंग, रेड, ब्ल्यू, ग्रीन अशा वेगवेगळ्या लाईट आहेत आणि त्याचं मिक्स जे आहे व्हाईट लाईटमध्ये आपल्याला ते व्हिजिबल स्पेक्ट्रामध्ये दिसेल. बाळे ह्यासाठी तुम्हाला स्वतः करावं लागेल ते विजन काय असते ते, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन काय, इन्फ्रारेड रेडिएशन काय. बघा याचं काम, बॅलन्सचं काम काय, स्टार्टिंगला व्होल्टेज वाढवणं, नंतर परत मेंटेन ठेवणं, कमी करणं. नाही तर काय ते स्वतः सेल्फ डिस्ट्रक्शन होईल, त्याचं स्वतः फुटून जाईल तो गरम होऊन. बॅलन्स देमसेल स्वतः काय येतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इफिशियन्सी प्रोव्हाइड करणार आहे. स्टार्टिंगला जास्त व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. ओके, तो स्टार्टरचं काम करतोय, त्याच्यानंतर तो पॉवर फॅक्टर करेक्शनचं काम करतोय, तो रेडिओ इंटरफेरन्स सपरेशनचं काम करतो, तो हार्मोनिक डिस्टॉर्शन सपरेशनचं काम करतो. आणि जे बघा अनहेअर्ड ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या बी नाहीत कशात, इनकंडेन्सेंट लॅम्पच्या या दुनियामध्ये, त्या सगळं कंप्रेस करण्याचं काम एकटा बॅलस्ट करतो. येतं लक्षात. तर हा इलेक्ट्रॉनिक बॅलस्ट छोटा राहतो, मोठा चोक बीक सगळं, ट्यूबलाईटची साईज जी आहे ती कॉम्पॅक्ट केली म्हणून याला कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प असं म्हणतात. आणि याच्यामध्ये याची वाईड रेंज ऑफ टेम्परेचर रेंज खूप जास्त आहे. कलर रेंडरिंग इंडेक्स ऐका, CRR म्हणजे कलर रेंडरिंग इंडेक्स याचा 82 आहे आउट ऑफ 100. 100पैकी 82 कलर रेंडरिंग इंडेक्स आहे. इनकंडेन्सेंट लॅम्पचा 97 आहे. ओके, जेवढा कलर रेंडरिंग इंडेक्स चांगला आहे म्हणजे कमी आहे तेवढा चांगला असतो. कलर रेंडरिंग इंडेक्स दॅट मीन्स नंबर ऑफ कलर्स. आणि इथं व्हाईट कलर दिसतो, तो इनकंडेन्सेंट लॅम्प येल्लो कलरचा दिसतो. येतं लक्षात. कोणाकोणा समजलं, सो राईट डाऊन फास्ट. हा एक पार्ट बघत होतो आपण, टेम्परेचर इफेक्ट ऑन परफॉर्मन्स ऑफ CFLच्या परफॉर्मन्सवर टेम्परेचरचा काय परिणाम होतो याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. हे आपण आउटपुट वर्सेस टेम्परेचरचा कर्वेचर काढला. लक्ष द्या, आउटपुट वर्सेस टेम्परेचरचा जर कर्वेचर काढला तर तो कर्वेचर असा येईल. म्हणजे CFL हा पहा -80 डिग्री असेल तर आउटपुट किती देईल, 0 देईल, आउटपुटच देणार नाही. -20 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचा आउटपुट एवढा असेल. 0 डिग्री सेल्सिअसला जवळपास आउटपुट मॅक्सिमम असेल, 0ला मॅक्सिमम आउटपुट देईल. बर्फाळ प्रदेशात हे लॅम्प वापरायचे. त्याच्यानंतर 20%ला त्याचा आउटपुट बऱ्यापैकी कमी झाला असेल, म्हणजे -20 ते +20 त्याचा आउटपुट कसं भेटल, चांगली इफिशियन्सी भेटल. त्याची इफिशियन्सी कशी भेटल, चांगली भेटल. ॲज टेम्परेचर इन्क्रीज, जसं जसं टेम्परेचर वाढत जाऊ तसं त्याची इफिशियन्सी कमी होत जाते. पण 38 डिग्रीला म्हणजे इथं तुमची इफिशियन्सी कशी असते, बऱ्यापैकी चांगली असते, ऑप्टिमम इफिशियन्सी. म्हणून हा लॅम्प बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वापरला जातो, कारण त्याची इफिशियन्सी चांगली आहे. ऑप्टिमम इफिशियन्सी ह्या रेंजमध्ये देतं इथं. ओके, आपलं टेम्परेचर किती असतं, नॉर्मल टेम्परेचर 20 30 40च्या दरम्यान राहतं. ओके, उन्हाळ्यात ते 40 पार होतं आणि थंडीत आता 12-13पर्यंत पण आलं आहे. ओके, तर मग सध्या या इथपर्यंत इफिशियन्सी देण्याचं काम ते करेल. कळतंय तुम्हाला. तर बघा ॲडव्हान्टेज काय आहे, लेस हीट प्रोडक्शन, जास्त हीट जनरेट होत नाही. का, ट्राय फॉस्फरस कोटिंग आहे, कूलडाऊन होण्याचं काम इलेक्ट्रॉनिक बॅलन्स तेच करतं आहे, कूलडाऊन करतं आहे. त्याच्यानंतर इल्युमिनेशन इफिशियन्सी खूप जास्त आहे, चांगली आहे कम्पेअर विथ इनकंडेन्सेंट लॅम्प. तर हा आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस काय रे, लाईफ स्पॅन इज शॉर्टर कम्पेअर विथ LED लॅम्प. इनकंडेन्सेंट लॅम्पपेक्षा तर लाईफ खूप चांगली आहे, पण LED लॅम्पच्या तुलनेमध्ये याची लाईफ कमी आहे. आणि कॉस्ट इज हायर, किंमत जास्त आहे. ओके, तुम्हाला वाटत असेल की लाईफ स्पॅन सरांनी इथं कमी सांगितलं आहे, पण कोणाच्या तुलनेमध्ये, LED लॅम्पच्या तुलनेमध्ये. इनकंडेन्सेंट लॅम्पच्या तुलनेमध्ये तर 13 पट जास्त आहे.
येतं लक्षात ह्या गोष्टी? समजलं तुम्हाला हे? चला लिहून काढा राहिलं असेल तर. नेक्स्ट लॅम्प कोणता आहे? मेटल हॅलाइड लॅम्प किंवा याला हॅलाइड मेटल लॅम्प सुद्धा म्हणतात. ओके, मेटल हॅलाइड लॅम्प किंवा हॅलाइड मेटल लॅम्प. याच्यामध्ये हे कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये 2 एनवलप आहेत, एक इनर ट्यूब आणि एक आउटर ट्यूब. ही मधली जी येते काय आहे? इनर ट्यूब आहे. काय आहे? इनर ट्यूब. याला डिस्चार्ज ट्यूब पण म्हणतात. काय म्हणतात? डिस्चार्ज ट्यूब किंवा इनर ट्यूब. म्हणजे खरा लॅम्प इथंच आहे, एवढाच प्रकाशमान असतो. ओके, बाकी हे सपोर्ट सिस्टीम आहे त्याची. काय आहे? सपोर्ट सिस्टीम. आता बघा हे निकेल फिटिंगसाठी कॅपिंग बघितलं असेल ना. त्याच्यानंतर हे गेटर रिंग त्याला कनेक्ट करण्यासाठी, होल्ड करण्यासाठी हे त्याला सपोर्ट लावलेले आहेत. हे एक सपोर्ट आणि हे एक सपोर्ट अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने हे इथं असेल, हे ब्रॅकेट पुन्हा याला अशा पद्धतीने हे आहे. हे वरचा ग्लास इनवलप, साधा ग्लास असतो. त्याच्यानंतर हा तुमचा मेन इनर ट्यूब आहे. ही इनर ट्यूब एवढाच प्रकाशमान पार्ट आहे, बाकी हे सपोर्टिंग सिस्टीम आहे. ओके, हे 2 इलेक्ट्रोड आहे आणि हा ऑक्झिलरी इलेक्ट्रोड आहे. एक मिनटं बुक द्या, नाव राहिलेत लिहायचे. ही डिस्चार्ज क्वाड डिस्चार्ज ट्यूब. हे काय आहे? सपोर्ट सिस्टीम आहे त्याची. ओके, तर बघा जसा याला सप्लाय दिला, ओके, जसा सप्लाय दिला की या इथून काय होणार आहे? डिस्चार्ज होणार आहे. ऐका, काहीही वेगळं नाही याच्यात. याच्यामध्ये बी डिस्चार्ज प्रिन्सिपलच आहे, पण वापरतो काय रे आपण? हॅलाइड मेटल वापरतो. म्हणजे काय रे? कोणकोणते मेटल आले हॅलाइड मेटलमध्ये? कोणते आले? हॅलोजन मेटल, थॅलियम, इंडियम, सोडियम, हे मेटल. ओके, कोणकोणते? थॅलियम, इंडियम, सोडियम, हे मेटल. हे मेटल आपण मर्क्युरीसोबत टाकतो आणि ते काय करतात? व्हेपराइज फॉर्ममध्ये येतात. आणि व्हेपराइज फॉर्ममध्ये आल्यानंतर एका इलेक्ट्रोडपासून दुसऱ्या इलेक्ट्रोडपर्यंत डिस्चार्ज होतं. याला डिस्चार्ज ट्यूब असं म्हणतात. पाहिले की या टाईपचा लॅम्प तुम्ही? नाही पाहिला? नाही पाहिला. बघा आता इथं पहा, मर्क्युरी हॅलाइड किंवा मेटल हॅलाइड लॅम्प याला म्हणतात. याच्यामध्ये हॅलाइड म्हणजे हॅलोजन मेटल आपण तिथं वापरतो. मेटल वापरतो, लक्षात घ्या. मेटल जसं सोडियम वेपर लॅम्प आहे तसाच हा मेटल हॅलाइड लॅम्प आहे. हे मेटल व्हेपराइज फॉर्ममध्ये राहतात. जसं आपण आर्गॉन गॅस पाहिला होता ना, मर्क्युरीसोबत काय होतं? आर्गॉन गॅस. इथं काय आहे? हॅलाइड मेटल. इथं काय आहे? हॅलाइड मेटल. तर या टाईपची बत्ती पाहिली असेल ना तुम्ही, फोकसमध्ये असते पहा, फोकसमध्ये. हे पाहिलं असेल ना या टाईपची बत्ती, फक्त तेवढंच ट्यूब काढलेलं आहे. क्वाडचे क्रिस्टल, हां, गाडीच्या मोठ्या लांब फोकससाठी असतात. स्ट्रीट लाईटला राहतात, अजून स्टेडियम लाईट वगैरे वगैरेसाठी वापरतात. ओके, तर हे इग्निटर आहे. इग्नायटर म्हणजे स्टार्ट करण्यासाठी याला ॲडिशनल सिस्टीम लागते, लगेच स्टार्ट होत नाही. तिथं ट्यूबलाईटला याला बॅलन्स स्टार्ट करतो, स्टार्टिंगला व्होल्टेज वाढवतो 1000-1100. इथं तसं आहे का? नाही. स्टार्ट करण्यासाठी स्पेशल कंट्रोल सर्किटचा वापर केला जातो. हे इग्निटर आहे, हे लॅम्प आहे. लॅम्प चालू झाला, याचं काम संपलं. हे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी. ओके, तर हे कन्स्ट्रक्शन आहे. याचा आपण डिटेल पार्ट तुम्ही लिहून आणा, उद्या परत थोडं 5 मिनिटात रिवाईज करू.